तर आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक पाहणार आहोत. अगदी मस्त सुंदर, सुबक आणि कळीदार असे मोदक इथे आज आपण हे तयार केलेले आहेत. अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाणासह मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपण असं एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला अगदी परफेक्ट असे हे उकडीचे मोदक तयार करता येतील. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही हे उकडीचे मोदक बनवले, तरी ते अगदी परफेक्टच बनवून तयार होतील. बऱ्याच वेळेस उकड काढल्यानंतर आपल्याला त्याची व्यवस्थित अशी पारी तयार करता येत नाही किंवा त्याला कळ्या पाडता येत नाही आणि मग मोदकाला आपल्याला व्यवस्थित आकार देता येत नाही. बऱ्याच वेळेस त्याला क्रॅक्स जातात किंवा तडे जातात. असं होऊ नये म्हणून यामध्ये फक्त एक सिक्रेट पदार्थ घालून अगदी छान असे कळीदार मोदक तुम्ही इथे तयार करू शकता. अगदी तुम्ही नवशिके असाल आणि पहिल्यांदाच जरी हे उकडीचे मोदक ह्या पद्धतीने बनवले, तरी तुमचे मोदक अगदी परफेक्टच बनवून तयार होतील. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या, तर तुमचे सुद्धा मोदक अगदी मस्त आकर्षक, सुंदर आणि सुबक तयार होतील. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण मोदकासाठीचं सारण तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 1 चमचा इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. तर शक्यतो हे सारण बनवण्यासाठी तुपाचाच वापर करावा. तूप छान इथे गरम झालं की त्यामध्ये अगदी पाव चमचा इथे मी खसखस घातलेली आहे. त्यानंतर 1 वाटी इथे मी हे खोवलेलं नारळ घेतलेलं आहे. नारळाच्या मागचा जो काळा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि बारीक याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने, किंवा तुम्ही नारळ हे खोवूनसुद्धा इथे वापरू शकता. तर 1 वाटी इथे मी हे नारळ घेतलेलं आहे. त्यासाठी अर्धी वाटी इथे आपल्याला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी नारळासाठी अर्धी वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हा जो गूळ आहे, हा आपल्याला ह्या नारळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी आपण याला परतवून घेणार आहोत. गूळ छान बारीक चिरून घेतला की तो अगदी पटकन असा मेल्ट होतो, फारसा वेळ लागत नाही. तर 2 मिनिटांसाठी याला छान असं मंद आचेवर परतवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ आपला पूर्णपणे इथे वितळलेला आहे, मस्त मिक्स झालेला आहे नारळामध्ये. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडीफार वेलचीची पावडरसुद्धा घालू शकता. तर इथे मी फक्त थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आणि जायफळ देखील आपल्याला अगदी सर्वात शेवटी यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून त्याचा सुगंध मस्त टिकून राहतो. आता जायफळ घेतल्यानंतर याला फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा मिनिटांसाठी पुन्हा आपण याला थोडंसं परतवून घेऊयात, म्हणजे मिश्रण छान कोरडं होईल. तर हे पहा, फक्त एखाद्या मिनिटांसाठी मी याला पुन्हा परतवून घेतलेलं आहे. आता आपलं सारण इथे बनवून तयार झालेलं आहे. गॅस बंद करू आणि हे सर्व सारण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर आपण आता तांदळाच्या पिठापासून हे उकडीचे मोदक तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप बरोबर हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे हे जे पीठ आहे हे मी रेडीमेड पीठ वापरलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून आणि त्याला गिरणीमधून दळून आणलं आणि ते पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. तर 1 कप इथे बरोबर हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. उकडीचे मोदक बनवताना शक्यतो तांदळाचं पीठ अगदी बारीक असायला हवं, किंवा तुम्ही ते चाळणीने चाळूनसुद्धा घेऊ शकता. आता आपण यामध्ये जो सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो आहे साबुदाणा. तर हो, 1 चमचा आपण इथे साबुदाणा घालणार आहोत, कारण साबुदाण्याला थोडासा चिकटपणा असतो आणि त्यामुळे आपल्या तांदळाच्या पिठाला अगदी छान असं बाइंडिंग येतं आणि आपण जेव्हा मोदकाची पारी बनवतो किंवा कळ्या पाडतो, तेव्हा अगदी अजिबात त्याला क्रॅक्स जात नाही किंवा तडे जात नाही. तर यासाठी आपल्याला यामध्ये साबुदाणा वापरायचा आहे. तर साबुदाण्याचं इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर अगदी घरच्या घरी साबुदाणा थोडासा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचा आहे आणि एखाद्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. असं मस्त एकदम बारीक त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. फक्त 1 चमचा आपण हे पीठ वापरणार आहोत. तर 1 कप तांदळाच्या पिठासाठी फक्त 1 चमचा आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ इथे वापरायचं आहे, जेणेकरून त्याला एक छान असं बाइंडिंग येतं आणि मोदक बनवायला अगदी सोपे जातात. बऱ्याच जणांना फक्त तांदळाचं पीठ वापरून उकडीचे मोदक बनवता येत नाही किंवा त्या मोदकाला कळ्या पाडता येत नाही, पिठाला क्रॅक्स जातात. त्यांच्यासाठी अगदी सोपी ही ट्रिक आहे. तुम्ही नक्की वापरून बघा. अगदी पहिल्यांदाच जरी हे मोदक बनवले तरी परफेक्ट असे मोदक तयार होतात. तर 1 चमचा साबुदाणा पीठ यामध्ये मी घातलेलं आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे सर्व पीठ काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. खूप जास्त देखील मिठाचा वापर करायचा नाही आहे. अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता हे चमच्याने व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात. उकड काढण्याची सुद्धा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. अजिबात भांडे वगैरे जास्त भरायची गरज पडत नाही. अगदी सोप्या ट्रिकने आपण उकड काढणार आहोत. तर त्यानंतर यामध्ये फक्त 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. आणि हे आता आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत पुढची कृती बघूया. तर ज्या कपाने आता आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं, बरोबर त्याच कपाने 1 कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जेवढं आपलं तांदळाचं पीठ आहे, तेवढंच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे.
आता मोदकाला अगदी छान मस्त पांढरा-शुभ्र रंग येण्यासाठी इथे मी फक्त 2 चमचे दूध घेतलेलं आहे. जर तुम्हाला नसेल घालायचं तरी काहीच हरकत नाही. आता ह्या पाण्याला एक छान अशी उकळी काढून घेऊयात, गरम करून घेऊयात हे पाणी. आता हे जे आपण पाणी गरम करून घेतलेलं होतं ते अगदी चांगलं असं उकळवून घेतलेलं आहे आणि हे उकळतं पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला चमच्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर ही कृती आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे. तर चमच्याने अगदी व्यवस्थित असं आपण हे पीठ ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात. उकड काढण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. नक्की वापरून बघा तुम्ही सुद्धा ही पद्धत. तर चमच्याने फटाफट आपल्याला हे जे पीठ आहे हे पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 15 मिनिटांसाठी हे जे पीठ आहे हे असंच आपण झाकून ठेवूया. मध्ये अजिबात झाकण वगैरे उघडायचं नाहीये. तर फक्त 15 मिनिटांसाठी पीठ असं झाकून ठेवलेलं होतं. आता हे सर्व पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी एक फुलपात्र घेतलं आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर फुलपात्राच्या बुडाने ह्या पिठाच्या ज्या काही गाठी तयार झालेल्या असतील त्या अशा पद्धतीने आपल्याला मोडून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही इथे तांब्याचा किंवा एखाद्या वाटीचा सुद्धा वापर करू शकता. हे जे पीठ आहे ते थोडंसं गरम असल्यामुळे तुम्ही फुलपात्र किंवा तांब्याचा वापर करू शकता आणि अजिबात पिठामध्ये कुठेही गुठळ्या राहायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर उकडीचे मोदक अगदी छान सुंदर सुबक होण्यासाठी आपण जी उकड काढलेली आहे ती सुद्धा अगदी परफेक्ट होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. उकड जेवढी तुम्ही छान मळून घेणार तेवढे तुमचे मोदक अगदी छान असे तयार होतात. जी पारी आहे तिला अजिबात क्रॅक्स वगैरे जात नाही. त्यामुळे उकडसुद्धा अगदी छान व्यवस्थित अशी आपल्याला मळून घ्यायची आहे. तर छान ह्या पिठाच्या सर्व गुठळ्या इथे मी मोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला हाताने हे पुन्हा पीठ 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर हाताचा जो तळवा असतो त्याच्याने आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी आता पुन्हा आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया. म्हणजे छान अगदी मऊ आणि सॉफ्ट असं हे पीठ इथे आपलं तयार होईल. मध्ये-मध्ये हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात इथे लावून घेऊ शकता आणि थोडंसं पाणी लावून सुद्धा हे पीठ मळून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता पीठ छान व्यवस्थित मळून झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. उकड अगदी परफेक्ट झालेली आहे की नाही ते चेक करण्यासाठी अगदी पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर त्याची अगदी थोडीशी पारी तयार करून बघायची. पारी तयार करताना तुम्ही बघू शकता कुठेही पारीला तडे जात नाहीये. म्हणजे आपली जी उकड आहे ती अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. छान मऊ आणि सॉफ्ट अशी उकड आपली तयार झालेली आहे असं समजावं. तर अशा पद्धतीने थोडीशी पारी इथे मी तयार करून बघितली. आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घेऊया. इथे आपली उकड जी आहे ती अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता लगेच आपण मोदक बनवायला घेऊया. तर इथे आपली उकडसुद्धा तयार झालेली आहे आणि सारणसुद्धा तयार झालेलं आहे. आता लगेच आपण मोदक बनवायला घेऊया. तर एका वाटीमध्ये थोडंसं सुकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं हाताला तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. अगदी लिंबा एवढा आकाराचा मी हा पिठाचा गोळा घेतला आहे. आणि उरलेली जी आपली उकड आहे त्यावर अशा पद्धतीने थोडासा ओला एखादा सुती कापड आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते अजिबात कोरडं होत नाही. आता याची छान अशी पारी तयार करून घेऊया. त्यासाठी हाताला थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आहे जेणेकरून ही जी पारी आहे ती अजिबात हाताला चिटकत नाही. तर पारी बनवण्यासाठी अंगठा आणि उरलेली 4 बोटांचा वापर करून आपल्याला ही पारी बनवायची आहे. तर अंगठा मधल्या साईडने आणि उरलेली 4 बोटं अशा पद्धतीने पारीच्या मागच्या साईडने ठेवत अगदी सर्व साईडने एकसारखी अशी आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे. साईडच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित आपल्याला दाबायच्या आहेत. मध्यभागी खूप जास्त पातळ अशी आपल्याला पारी करायची नाही आहे. थोडीशी ती जाडसरच ठेवायची आहे आणि साईडच्या कडा छान पातळ अशा आपण करून घेणार आहोत. तर इथे आपण ही पारी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. आता लगेच आपण हिला कळ्या पाडून घेऊया. तर सारण भरण्यापूर्वीच आपल्याला ह्या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने 2 नंबरच्या बोटाने थोडीशी पारी मागच्या साईडने प्रेस करायची आहे आणि मागच्या साईडने अगदी खालपर्यंत तिला छान असं प्रेस करत जायचं आहे. म्हणजे अगदी छान अशा कळ्या पडतात आणि जेवढ्या शक्य होतील तेवढ्या अगदी जवळ आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अगदी जो मधला बोट असतो त्याने थोडंसं हे जे पीठ आहे ते मागच्या साईडला घेऊन आणि मागच्या 2 बोटांनी आपल्याला त्याला खालपर्यंत व्यवस्थित असं प्रेस करत जायचं आहे. छान दाबून घ्यायचं आहे म्हणजे पारी सुटत नाही आणि अगदी छान जवळ कळ्या पाडल्या की मोदकसुद्धा दिसायला अगदी छान सुंदर आणि सुबक दिसतो. तर मध्ये-मध्ये थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आहे. काहीच हरकत नाही तांदळाचं पीठ लावलं तरी. पारी जी आहे ती अजिबात हाताला चिटकत नाही. त्यामुळे थोडंसं तांदळाच्या पिठाचा तुम्ही इथे वापर करू शकता. तर हे बघा सर्व साईडने अगदी मस्त अशा मी ह्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता.
आणि ह्या पिठामध्ये आपण थोडंसं साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे पिठाला थोडासा एक चिकटपणा येतो. त्यामुळे पारी बनवायलासुद्धा आणि कळ्या पाडायलासुद्धा अगदी सोपं जातं. अजिबात पिठाला तडे वगैरे जात नाही. अगदी सोपी पद्धत आहे. आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. तर 1 ते दीड चमचा यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण ज्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत, त्या कळ्या अगदी जवळ-जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हात अगदी हलका ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने फक्त कळ्या आपल्याला जवळ-जवळ घेत जायच्या आहे. आणि जे सारण थोडंसं वरती येतं, त्याला मधल्या बोटाने अगदी थोडंसं खाली दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला कळ्या ह्या जवळ घेऊन घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आता अगदी हलक्या हाताने कळ्या अगदी जवळ-जवळ आल्या, की त्यानंतर अंगठा आणि मधल्या बोटाने आपल्याला याला छान असा मोदकाचा एक आकार द्यायचा आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. फक्त अंगठा आणि एक बोटाचा वापर करून मी याला छान असा मोदकाचा आकार दिलेला आहे आणि वरती जे एक्स्ट्रा पीठ निघतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणजे मोदकाचं जे टोक आहे ते खूप जाडसर आपल्याला इथे ठेवायचं नाही आहे. हात अगदी हलका ठेवायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मोदक वळवून घ्यायचा आहे. तर वरच्या साईडने जे एक्स्ट्रा पीठ आलेलं आहे ते इथे मी काढून टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर अगदी मस्त सुंदर आणि सुबक असा इथे मोदक आपला बनवून तयार झालेला आहे. हे मोदक बनवायला खूप जास्त अवघड नाही आहे. थोडासा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली किंवा 1 ते 2 मोदक तुमचे बिघडतील. पण मग नंतर हळू अगदी तुम्हालासुद्धा असे मस्त सुंदर आणि सुबक उकडीचे मोदक बनवता येतील. तर हे बघा सर्व साईडने कळ्यासुद्धा अगदी छान अशा पडलेल्या आहेत आणि मस्त असा मोदक इथे आपला बनवून तयार झालेला आहे. आता हा जो मोदक आहे एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात आणि अजून अशाच पद्धतीने एक मोदक इथे मी तुम्हाला बनवून दाखवते. तर दुसरा मोदक बनवण्यासाठी पुन्हा इथे एक मी लाटी घेतलेली आहे. थोडंसं हाताला पीठ लावून याची पारी तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने बोटांनी पारी करता येत नसेल, तर तुम्ही पोळपाटावर सुद्धा याची पारी लाटून घेऊ शकता. फक्त पोळपाटावर याची पारी लाटताना मध्ये थोडीशी ती जाडसर ठेवायची आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला बऱ्यापैकी बारीक करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पारी तयार करून घेतलेली आहे. आता याच्या कळ्या पाडून घेऊया. तर मधल्या बोटाने थोडंसं पीठ मागे प्रेस करायचं आहे आणि मागच्या 2 बोटांनी अगदी खालपर्यंत आपल्याला छान अशा याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. मध्ये-मध्ये थोडंसं आपल्याला हाताला तांदळाचं पीठ लावायचं आहे. म्हणजे ह्या ज्या कळ्या आहेत त्या आपल्याला अगदी व्यवस्थित अशा पाडता येतात आणि पीठ जे आहे ते अजिबात हाताला चिटकत नाही. तर सर्व छान अशा कळ्या इथे मी पाडून घेतलेल्या आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल, तर सुरुवातीला अगदी थोडे छोट्या-छोट्या आकारामध्ये तुम्ही हे मोदक बनवून बघा. अगदी परफेक्ट तुम्हाला मोदक बनवता येतील. आता यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे. त्यानंतर सर्व ज्या कळ्या आहेत त्या आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने थोड्याशा जवळ घेत जायच्या आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि याला एक मोदकाचा आकार द्यायचा आहे. तर हे बघा दुसरा सुद्धा मोदक इथे आपला बनवून तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी झटपट हे मोदक बनवून तयार होतात. थोडंसं त्याला खालच्या साईडने सुद्धा अगदी एकसारखा असा करून घेऊया म्हणजे आकार छान येतो मोदकाला अशा पद्धतीने. तर इथे अशा पद्धतीने हा दुसरा सुद्धा मोदक तयार करून झालेला आहे. अशाच पद्धतीने इथे मी उरलेल्या सर्व पिठाचे मोदक तयार करून घेते. तर इथे मी उरलेल्या सर्व पिठाचे हे मोदक तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुंदर आणि छान आकर्षक असे मोदक इथे आपले बनवून तयार झालेले आहे. आता हे लगेच मोदक आपण वाफवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर एक आपल्याला अशा पद्धतीने सुती कापड ठेवायचं आहे. तर इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. थोडंसं त्याला इथे मी ओलं करून घेतलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही केळीच्या पानामध्ये किंवा हळदीच्या पानामध्ये सुद्धा हे मोदक वाफवून घेऊ शकता. जर नसेलच तर अशा पद्धतीने एखादा तुम्ही सुती कापड यामध्ये ठेवू शकता. आता त्यानंतर प्रत्येक मोदक आपल्याला अगदी खालच्या साईडने थोडंसं पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ह्या चाळणीमध्ये आपल्याला हा मोदक ठेवायचा आहे. जेणेकरून आपण जेव्हा हे मोदक वाफवू, तेव्हा हा मोदक जो आहे तो अजिबात खाली तळाला चिटकणार वगैरे नाही. तर थोडंसं याला पाणी लावून घ्यायचं आहे. तर सर्व मोदक यामध्ये बसणार नाही. उरलेले मोदक मी दुसऱ्या बॅचमध्ये वाफवून घेणार आहे. आता त्यानंतर यावर आपल्याला थोडंसं केसर लावून घ्यायचं आहे. तर मी इथे केशर जे आहे ते गरम पाण्यामध्ये थोडंसं भिजत ठेवलं होतं. तर ते यावरून लावून घेऊया आणि लगेच हे मोदक वाफवायला ठेवूया. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये आधीच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला आता ही चाळणी ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून अगदी मंद आचेवर फक्त 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला हे जे मोदक आहे ते वाफवून घ्यायचे आहे. तर अगदी मंद आचेवर 10 ते 12 मिनिटातच मोदक जे आहेत ते अगदी परफेक्ट असे आपले वाफवले जातात. तुम्ही पाहू शकता. थोडेसे ते मस्त फुललेले देखील आहे आणि आपण यावर केसर घातलेलं आहे त्यामुळे ते दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात. तर सर्व मोदक इथे मी वाफवून घेतलेले आहे. तुम्हाला एक मोदक इथे मी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता.
अगदी दिवसभर अशाच पद्धतीने मस्त ते मऊ आणि लुसलुशीत राहतात. तर एक मोदक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. मोदक बघू शकता अगदी मस्त असे आपले बनवून तयार झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या गणपती बाप्पासाठी आवडते असे हे उकडीचे मोदक नक्की बनवून बघा. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करा. तुमचे सुद्धा मोदक अशाच पद्धतीने बनवून तयार होतील. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.